नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। महाराष्ट्रातील प्रत्येक लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं। तर आजचा हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ, ज्या लाडक्या बहिणींना एक सुद्धा हप्ता आलेला नाही आणि ज्या लाडक्या बहिणींना फक्त मार्च हप्ता आलेला आहे, केवळ अपात्रतेसंदर्भात लाडक्या बहिणींच्या मनामध्ये जे एक टेन्शन निर्माण झालेलं आहे, तर या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत। तर सोशल मीडियावरती अनेक प्रकारचे व्हिडिओज आपल्या या लाडक्या बहिणी पाहत आहेत, आम्हाला हप्ता आलेला नाही आहे म्हणजे तुम्ही अपात्र झालात, अशा प्रकारचे मोठे मेसेजेस सोशल मीडियावरती अगदी मोठे न्यूज चॅनल आहेत तर त्या ठिकाणी दिले जात आहेत। आकडा देखील स्पष्ट सांगितला जात आहे की 60 लाख आहे, 70 लाखांपेक्षा अधिक लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत। बिचाऱ्या लाडक्या बहिणी, आम्हाला हप्ता आलेला नाही आहे म्हणजे आम्ही अपात्र झालेलो आहोत, अशा प्रकारची समजूत करून बसलेले आहेत आणि वारंवार आम्हाला विचारत आहेत। आपल्या व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम चॅनल, यूट्यूब चॅनल देखील चेक केलं की तिथे देखील लाडक्या बहिणींची कमेंट पाहायला मिळेल की दादा आम्हाला एप्रिलचा हप्ता आलेला नाही आहे, मार्चचा हप्ता आलेला नाही आहे, आमची KYC ओके आहे, त्यानंतर आम्हाला फेब्रुवारी महिन्याचा लाभ आलेला आहे। बिचाऱ्या लाडक्या बहिणी अगदी दिवसभर टेन्शनमध्ये आहेत की आम्हाला हप्ते वितरण कधी जमा होईल। साधारणतः शुक्रवारपर्यंत हप्ते वितरण झालं आणि त्याच्यामध्ये शनिवार आणि रविवार सुट्टीचा आला। 2 दिवस लाडक्या बहिणींचं टेन्शन अजून वाढलं, कारण का हप्तेच वितरण झालं नसल्यामुळे लाडक्या बहिणींना अजूनच ती गोष्ट खरी वाटायला लागली आहे की आम्ही अपात्र झालोय का। तर आपण प्रत्येक गोष्टीत लाडक्या बहिणींना एकच सांगू इच्छितो की अजून तरी तुम्ही अपात्रतेसंदर्भात शासनाने कोणतीच अशी घोषणा केलेली नाही आहे। तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच लाडकी बहीण योजनेअंतर्गत मंत्री आदिताई तटकरे असतील, मुख्यमंत्री असतील, यांनी अजून किती लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत तर या संदर्भात कोणतीच वाच्यता केलेली नाही आहे। सध्या सोशल मीडियावरती तेवढं सांगितलं जात आहे पण त्याला कुठल्याही प्रकारचा GR नाही आहे, नोटीस नाही आहे किंवा कोणती अधिकृत माहिती त्यांनी सांगितलेली नाही आहे। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना एक सुद्धा हप्ता आलेला नाही आहे त्यांनी घाबरून जायचं नाही आहे। सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच आपण सांगितलं आहे की अजून हप्ते वितरण बाकी आहे, मोठ्या संख्येवरती लाडक्या बहिणी अजून बाकी आहेत। त्यामुळे साधारणतः उद्यापासून आज रविवार आहे, काल शनिवार होता, या 2 दिवसांमध्ये हप्ते वितरण झालं नाही आहे। त्यामुळे उद्यापासून आहे की हप्ते वितरण सुरू होईल आणि याच्यामध्ये सगळ्यात प्रथम आहे की ज्यांना मार्चचा हप्ता आलेला आहे अशा सुद्धा लाडक्या बहिणी अजून पेंडिंग आहेत की त्यांना अजून एप्रिलचा हप्ता येणं बाकी आहे। मग लक्षात घ्या, अशा लाडक्या बहिणींना देखील अजून लाभ वितरण होणं बाकी असल्यामुळे एक आशा निर्माण झालेली आहे की लाडक्या बहिणींना हप्ता येणार, म्हणजेच तुम्ही अपात्र नाही हे लक्षात घ्या। आणि लक्षात घ्या, जोपर्यंत हप्ते वितरण होत नाही आहे तोपर्यंत या संदर्भात कोणीच, म्हणजे अगदी मोठे न्यूज चॅनल असतील तरी देखील कोणीच स्पष्ट याच्यामध्ये अपात्रतेसंदर्भात बोलू शकत नाही आहे, कारण का अजून 2 ते 3 दिवस लक्षात घ्या DBT वितरण होणं बाकी आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनी टेन्शन घेऊ नका, थोडे दिवस प्रतीक्षा करा। लाभ वितरणाची घोषणा उद्यापासून लक्षात घ्या DBT ॲक्टिव्ह होईल आणि याच्यामध्ये एप्रिलचा हप्ता ज्यांना आलेला नाही आहे, फक्त मार्चचा हप्ता आलेला नाही आहे, त्यांना तो येऊन जाणार आहे। आणि याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींना एक सुद्धा हप्ता आलेला नाही आहे अशा लाडक्या बहिणींना देखील लाभ आहे तो येऊन जाणार आहे। आणि लक्षात घ्या की एक महत्त्वाची बाब मी सांगत आहे की ज्या लाडक्या बहिणींना अपात्र होण्याची भीती आहे अशा लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची बाब की तुम्ही लक्षात घ्या, 65 वर्ष वयोगटापेक्षा कमी असाल, तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे, त्याचबरोबर तुमची घरची परिस्थिती गरिबीची आहे, एका कुटुंबामध्ये एक विवाहित लाडकी बहीण आणि एक अविवाहित लाडकी बहीण, आणि अविवाहित जी लाडकी बहीण आहे तिचं वय 21 वर्षापेक्षा जास्त आहे, घरामध्ये 4 चाकी वाहन नाही आहे, त्याचबरोबर घरामध्ये कोणीही गव्हर्नमेंट कर्मचारी नाही आहेत किंवा घरामध्ये आयकरदाता नाही आहे, तर या सगळ्या निकषांचं पालन करून तुम्ही जर लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्ही अपात्र आहेत का तुम्हीच ठरवा। म्हणजेच लक्षात घ्या की कोणत्याही प्रकारची भीती बाळगण्याची गरज नाही आहे। पण अशा लाडक्या बहिणींना मात्र मी एक संदेश देऊ इच्छितो की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आम्ही लाभ घेत होतो, परंतु त्याच्यानंतर आमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त झालेलं आहे, त्याचबरोबर घरामध्ये 4 चाकी आलेली आहे आणि त्याचबरोबर IT रिटर्नधारक प्रकरण झालेलं आहे। तर अशा प्रकारच्या जर घटना असतील तर मात्र त्यांना अपात्र होण्याचे चान्सेस असतील। मी फक्त अशा रेअरली केसेस सांगतोय की ज्यांचं या निकषामध्येच लाडक्या बहिणी बसत नसतील तर त्यांनी मात्र अपेक्षा लाडक्या बहिणींची हप्ते वितरणाची सोडून द्यायची आहे। पण आपल्या महाराष्ट्रामध्ये अजून गरीब लाडक्या बहिणी आहेत ज्या खरोखरच ज्यांना या हप्त्यांची गरज आहे, त्या अपात्र नाही आहेत, त्यांनी थोडी दिवस प्रतीक्षा करायची आहे, हप्ता तुम्हाला येणारच आहे। आणि तर यामध्ये
यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब आपण वेळोवेळी सांगत आहोत की अपात्रतेसंदर्भात जोपर्यंत मंत्री आदिताई तटकरे ह्या घोषणा करत नाही आहेत किंवा तशी सरकारची पावलं लक्षात घ्या तसं परिपत्रक किंवा नोटीस येत नाही आहे तोपर्यंत अपात्रतेसंदर्भात कोणतीच आपल्याला 100% गॅरंटी देता येत नाही आहे। त्यामुळे लक्षात घ्या हप्ते वितरण होणार आणि उर्वरित ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांना लाभ आहे तो मिळून जाणार आहे। ज्या लाडक्या बहिणी निकषात बसतात त्यांना घाबरण्याचं काहीच कारण नाही आहे, त्यांचा लाभ मिळणार आणि लक्षात घ्या या संदर्भात आपण प्रॉपर माहिती देखील देत आहोत। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे। अजून देखील हप्ते वितरण बाकी आहे। तर साधारणतः उद्या सोमवार आहे, उद्यापासून हप्ते वितरण सुरू होईल, डीबीटी ॲक्टिव्ह होईल। आपण देखील वेळोवेळी लाडक्या बहिणींना माहिती देत आहोत। त्यामुळे लाडक्या बहिणींनी हे एक प्रकारचं टेन्शन आहे ते टेन्शन घेऊ नये, रिलॅक्समध्ये राहा, तुमचा हप्ता तुम्हाला मिळणार आहे। तर अशा प्रकारची अपडेट आहे जेणेकरून ज्या लाडक्या बहिणींना अजून लाभ आले नाही आहे त्यांना थोडीशी प्रतीक्षा करायची आहे। तर आपण देखील या संदर्भात माहिती घेतच आहोत। आणि अजून तरी आज रविवार आहे, काल शनिवार होता, या 2 दिवसांमध्ये कोणत्याही प्रकारची डीबीटी ॲक्टिव्ह झाली नाही आहे। बिचाऱ्या लाडक्या बहिणींच्या कमेंट्स पाहून आपण हे व्हिडिओ देत आहोत जेणेकरून लाडक्या बहिणींच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा संभ्रम राहता कामा नये। तर ही आताची अपडेट संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। तुमच्या जर काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।